नमस्कार मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाद्वारे आपण आपल्या राशन कार्डाची डिटेल्स कशी पाहायची आहेत, आपल्याला किती धान्य मिळते आणि आपल्याला राशन दुकानामार्फत किती धान्य मिळतोय आणि आपल्या राशन कार्डावरती धान्य किती दिला जात्याची म्हणजेच खतवल्या जात्याची नोंद केली जाते याबाबत आपण माहिती घेणार आहोत। तर चला सुरुवात करूया। गूगल सर्च इंजिन मध्ये आपल्याला महाफूड टाइप करायचं आहे। महाफूड टाइप केल्यानंतर हे बघा, हे अन्न व नागरी पुरवठा विभागाची लिंक आपल्याला इथे दिसेल, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर ही महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाचा होम पेज आपल्याला पाहायला मिळेल। इथं सूचना फलक आहे, त्याच्या खाली ऑनलाईन सर्व्हिसेस आहेत। या ऑनलाईन सर्व्हिसेसच्या टॅब मध्ये बघा, सगळ्यात शेवटी ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली, तर या लिंक वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या लिंक वर क्लिक केल्यावरती बघा, RCMS म्हणजे नॅशनल फूड सिक्युरिटी प्रोग्राम या वेबसाईट वरती आपल्याला घेऊन जाईल। मागे मी व्हिडिओ बनवला होता, परंतु काही लोकांना मोबाईल वरती याची लॉग इनची लिंक येत नव्हती, तर त्यांनी मला रिक्वेस्ट केलेली, तर मी या लॉग इनची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे। ज्यांच्या मोबाईल मध्ये ही लॉग इनची लिंक येत नसेल त्यांनी डिस्क्रिप्शनच्या लिंक वर क्लिक केल्यावरती त्यांना डायरेक्ट लॉग इनचा ऑप्शन पाहायला भेटेल। इथे बघा, राशन कार्ड या संदर्भात मी मागे व्हिडिओ बनवलेले आहेत पूर्वीच। आज आपण फक्त पब्लिक लॉग इनच्या थ्रू आपला RC डिटेल म्हणजे राशन कार्ड डिटेल कसं काढायचं आहे, ही वरची जी आहे ती ऑफिस लॉग इन आहे, तर आपल्याला पब्लिक लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। आणि आपण नोंदणीकृत युजर असाल तर या लिंक वर करायचं आहे, तर आपण न्यू युजर म्हणून आपल्या सेकंड लिंक वरती क्लिक करू। आता आपण आपल्याकडे जर राशन कार्ड असेल, 12 डिजिटचा RC नंबर असेल आपल्याकडे, तर आपण डायरेक्ट करू शकतो। पण आपण आता बघूया, आपल्याकडे 12 डिजिटचा RC नंबर नाहीये आणि तो कसा प्राप्त करायचा। तर आपण इथं नो राशन कार्डच्या रेडिओ बटन वरती क्लिक करू आणि इथं जे मॅन्डेटरी फील्ड आहे, आता इथं जेवढी इन्फॉर्मेशन भरायची आहे ती सर्व आपल्याला आपले जे आधार कार्डावरती माहिती आहे त्या अनुरूप आपल्याला माहिती भरायची आहे। तर इथं आपण टाइप करू, चला आपण इथं टाइप करूया। इथं माहिती भरताना एक लक्षात ठेवा, आपल्या राशन कार्डावरती जसं आहे तसंच्या तसंच आपल्याला इथं लिहायचं आहे, त्याच्यामध्ये तफावत होता कामा नये। त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आपल्याला, त्याच्यानंतर ईमेल ID मॅन्डेटरी नाहीये, डेट ऑफ बर्थ आपल्याला टाकायची आहे, त्याच्यानंतर मेल फिमेल काय जेंडर असेल ते अप्रोप्रिएट सिलेक्ट करायचं आहे। इथं कॅप्चा कोड आपल्याला प्रोव्हाइड करायचा आहे, जे आपल्याला इथं कॅप्चा कोड दिसतोय तो इथं टाकून आणि व्हेरीफाय आधार वरती क्लिक करायचं आहे। ते बघा, आधार ऑलरेडी एक्झिस्ट इथं दाखवतंय आणि ते ठाणे झोन F मध्ये दाखवते भिवंडी शहराकरता। आणि RC नंबर आपण हे आता RC नंबर कॉपी करून घेऊ आणि याला पेस्ट करू। आता आपल्याला ह्या RC म्हणजे हा आपल्याला जो राशन कार्ड आहे हा 12 डिजिटचा राशन कार्ड नंबर आहे, तर आपल्याला याच्यावरनं आपल्याला किती धान्य दिलं जातो याची माहिती घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला बघा, हे पुन्हा महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा हे जे चा होम पेज आहे त्याच्या ऑनलाईन सेवेच्या टॅब मध्ये नवीन ऑनलाईन रास्त भाव दुकाने ह्या लिंक वरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर आपल्याला दोन लिंक आपल्याला इथं दिसतील, एक धान्यपूर्तीची आहे आणि दुसरी AEPDS। तर AEPDS च्या लिंक वर आपण क्लिक करू आणि त्याच्यानंतर RC डिटेल मध्ये आपल्याला जायचंय आणि इथं जो RC चा आपला नंबर आहे तो आपल्याला इथं टाकायचा आहे। तर हे कॉपी पेस्ट बहुतेक होणार नाही, तरी मी प्रयत्न करतो।
झालं पेस्ट. ओके. हे बघा, हे आरसी डिटेल. आता हे इथं या प्रकारे आपल्याला आपला जो राशन कार्डाची इन्फॉर्मेशन ही इथं आपल्याला पाहायला भेटते. आता मी इथं आज डिटेलमध्ये समजवणार आहे, म्हणजे आपल्या राशन कार्डाची डिटेल कशी आहे. इथं माझा रिजन जो एफ रिजन ठाणे या रिजनमध्ये मी मोडतो. त्याच्यानंतर इथं जो म्हणजे FPS फेअर प्राइस शॉप म्हणजे रास्त भाव दुकाने, त्याचा हा 12 आकड्यांचा त्याचा नंबर म्हणजे राशन दुकानदाराचा नंबर आहे. आपली स्कीम माझ्या जे राशन कार्ड आता आपण केलं आहे त्याची स्कीम PPH आहे, प्रायोरिटी हाऊस होल्ड पर्सन. त्याच्यासाठी PPH आहे. आणि ज्यांचा NPH असेल त्याला म्हणजे नॉन प्रायोरिटी हाऊस होल्ड. आता एक लक्षात इथं ठेवा, PPH असेल तरच तुम्हाला इथं धान्य मिळणार आहे, आणि NPH मध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला धान्य त्याच्यामध्ये मिळणार नाही. तर हा एक फरक आहे. तर NPH टू PPH कसा करायचा त्याच्या बाबतीत मी नंतर स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे. आता त्याच्यानंतर हे बघा, इथं सिरियल नंबर आहेत. उद्या 7 मेंबर आहेत या कार्डावरचे. त्याच्यामध्ये फिरदोस शेख, त्याच्यानंतर दुसरे मेंबर्स आहेत, त्यांचा जेंडर दिलेला आहे. आणि इथं बघा हे आधार. आता आधारचे सीडेड म्हणजे सीडेड झालेला असेल म्हणजे आधार लिंक असेल तर सीडेड दाखवेल, आणि ज्याचा आधार लिंक नसेल या राशन कार्डाला तर नॉट सीडेड दाखवेल. तर माझ्या याच्यावरती या कार्डावरती 2, 3, 4 लोकांचे आधार लिंक आहेत, बाकीचे 3 लोकांचे आधार लिंक नाही आहेत. आणि मी याद्वारे आपल्या सगळ्या नागरिकांना विनंती करेन की ज्यांचे आधार कार्ड लिंक नसतील त्यांनी कृपया करून घ्यावे, नाहीतर हे जे नॉट सीडेड जेवढे आधार मेंबर्स आहेत ते ऑटोमॅटिक शासनामार्फत डिलीट केले जातील. आता हे EKYC चा हा फॅक्टर आहे, तो आता सध्या त्यांनी नॉट ॲप्लिकेबल म्हणून केलंय. आता एंटरटेनमेंट ऑफ RC म्हणजे ही माझी आता 12 डिजिटची जी RC नंबर आहे. तर ह्या नंबरवरती मला किती धान्यासाठी मी इलिजिबल आहे तर हे मला इथं दाखवतोय. बघा, मी 21 किलो गहू, 14 किलो तांदूळ. आता साखर आपल्या याच्या कार्डावर नाही म्हणून इथं 0 दाखवते. 4 लिटर घासलेट म्हणजेच केरोसिन, तूर डाळ 1 किलो, उडद डाळ 1 किलो, चना डाळ 1 किलो. आणि त्याच्यानंतर ऑथेंटिफिकेशन टाईपमध्ये बघा, इथं फिंगर म्हणजे मी बायोमेट्रिक फिंगर बायोमेट्रिक दिली. काही काही दुकान राशन दुकानाकडं आयरिस असेल तर तिथे इथं आयरिस म्हणजे डोळ्यांची बायोमेट्रिक 2 प्रकारे घेतले जातात. एक बायोमेट्रिक म्हणजे हाताचा असेल तर तो फिंगरने घेतला जातो हाताचा, आणि दुसरा असतो तो डोळ्यांचा असतो तर त्याच्यासाठी आयरिस या डिव्हाइसचा वापर केला जातो. त्याच्यानंतर इथं माझा सक्सेस झालेला दाखवतोय. आता याच्यानंतर खाली बघा ट्रान्झॅक्शन डिटेल. आता ट्रान्झॅक्शन डिटेलमध्ये आपला माझा हा आधार कार्ड आपला राशन कार्डचा 12 डिजिटचा नंबर दिसतोय. इथं मेंबर्सचे नाव दिसत आहेत, आणि मी कोणत्या राशन दुकानावरनं मी हे सगळं राशनिंगचं धान्य घेतलेलं आहे तर हे इथं तिथे त्याची लिस्ट आपल्याला दिसायला भेटते. त्याच्यानंतर मंथ. आता मार्चमध्ये मला किती म्हणजे 20/3/2019ला मला 21 किलो गहू, 14 किलो तांदूळ, 4 लिटर घासलेट म्हणजे केरोसिन, चना डाळ 1 किलो एवढा म्हणजे त्यांनी माझ्या राशन कार्डावर खतवलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला इथं बघायचं आहे का मला हे 21 किलो त्यांनी दिलेला दाखवतोय आणि मला किती भेटले. तर तसंच नागरिकांनी आपला आता मला इथं बघा मार्चमध्ये त्यांनी इतका खतवलेला दाखवतोय म्हणजे त्यांनी ट्रान्झॅक्शन मारलेत. आपल्या कार्डाला एवढा किलो गहू आणि तांदूळ दिल्याचा इश्यू केल्याचा तो इथं नमूद करतोय. तर आपल्याला हे बघून घ्यायचंय, आणि जर याच्यापेक्षा जर तो आपल्याला कमी देत असेल तर त्याला जाब विचारणे गरजेचं आहे. आणि जाब विचारून किंवा त्याला त्याच्या निदर्शनास आणून पण त्यांनी काही सुधारणा झाली नाही तर ऑनलाईन कंप्लेंट कशी करायची याबाबत मी सेपरेट व्हिडिओ मागे बनवलेला आहे. तर तुम्ही ते शोधून कसा ऑनलाईन तक्रार करायची ती आपण करू शकतो. तर मित्रांनो हे बघा, हे फार इझी आहे, आणि याच्यामुळं आपल्याला किती धान्य मिळतोय आणि आपल्याला राशन कार्डावरती किती
प्राप्त आहे, आपण एलिजिबल आहे आणि आपल्याला राशन दुकानदार किती धान्य देतोय, म्हणजेच आपला किती धान्याचा काळा बाजार दुकानदारामार्फत होतो याची आपल्याला पूर्ण कल्पना पूर्ण इथं आपल्याला भेटणार आहे। आणि त्या अनुषंगाने आपण पहिले सर्वप्रथम राशन दुकानदाराच्या निदर्शनास आणून द्यावं का तुम्ही आम्हाला एवढे जर आमच्या राशन कार्डावरती खतवलेले दाखवत आहेत तर आम्हाला एवढे धान्य देत का नाही, आणि जर त्यांनी त्याच्यावरती काही लक्ष दिलं नाही तर तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट करायला मोकळे, आणि त्याच्याबाबतचा मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे। तर मित्रांनो, आता आपण पाहूया आपल्याला जो धान्य मिळतोय त्याचा म्हणजे रेट किती आहे, प्राइस किती आहे ते आपल्याला इथं पाहायचं आहे। तर त्याच्यासाठी आता आपण हे बघा, इथं जे AEPDS जो पोर्टल आहे त्याच्या राईट हँड साईडला इथं प्राइस अँड पॉलिसी अँड प्राइसच्या टॅबवरती क्लिक केल्यावरती आपल्याला इथं हे आपल्याला दिसेल बघा, आपलं जर राशन कार्ड AAY असेल तर त्याचा रेट म्हणजे इथं पूर्ण रेट जो चना डाळ, केरोसिन, राईस, शुगर, तूर डाळ, गहू याचा सगळ्याचा म्हणजे रेट आपल्याला इथं पाहायला दिसेल बघा। इथं APL असेल तर तुमचं कार्ड तर ते याप्रमाणे आपल्याला त्या धान्याचे जे रेट आहे ते ह्याप्रमाणे आपल्याला आकारले जातात, आणि याप्रमाणेच आपण त्यांना पैसे राशन दुकानदारांना द्यायचे। आणि राशन दुकानदाराकडनं जी प्रिंटेड पावती आहे ती पोस्ट पावती पण घ्यायला विसरू नका। त्याच्यानंतर APL व्हाईटला काय रेट आहे, म्हणजे हे पूर्ण PPS ला किती म्हणजे रेट आहे। त्याच्यानंतर हे PPS मध्ये दोन प्रकार आहेत, प्रायोरिटी हाऊस होल्ड आणि दुसरा प्रायोरिटी हाऊस होल्ड स्टेटसाठी तर PPS आणि इंटू ब्रॅकेट S। तर याच्यामध्ये याला किती म्हणजे रेट आहे आणि पर युनिट म्हणजे हे पर युनिट दर्शवते, म्हणजे गहू 3 किलो पर युनिट एक दाखवते, आणि तूर डाळ तर हे आपल्या युनिटचा कसा युनिट आपल्या राशन कार्डावर आपण काढू शकतो त्याबाबत मी पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, हे युनिट कसं ठरवलं जाते। तर या प्रकारे आपल्याला आता आपले जे युनिट आहेत ते इथं आपल्याला त्या हिशोबाने आपल्याला पेमेंट करायचा असतो, आणि राशन दुकानदाराला तेवढाच पेमेंट आपल्याला करायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त पेमेंट जर तो मागत असेल तर याबाबतही आपण कंप्लेंट करू शकतो। तर मित्रांनो, आपण इथंच थांबूया। प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट्स करा, काही अडचण असेल तर मला माझ्या कॉमेंट्स करा, मी त्याचं उत्तर नक्की देईन। इथंच थांबूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।